बहुजन आवाज। नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत दारव्हा तालुक्यातील तरोडा या गावानजीक आणि आपण पाहत आहात माझ्या पाठीमागे येथे नुकताच 2 ते 2:30च्या दरम्यान अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये असलेली ही दुचाकी मोटरसायकल आपल्याला दिसत आहे आणि ही मोटरसायकल पुरी चक्काचूर झाल्याची आपल्याला दिसत आहे आणि या स्थितीमध्ये ही मोटरसायकल आहे आणि ह्या स्थितीमध्ये मोटरसायकल असल्यामुळे हा अपघात किती तीव्र झाला असेल हे आपल्याला याची शक्यता स्पष्ट दिसून येते. या अपघातामध्ये पुसद तालुक्यातील कोपरा येथील सुरेश ठाकरे आणि राजेश ठाकरे असे दुचाकी स्वार होते आणि या अपघातात जो ट्रक होता 907 त्याला पोलीस स्टेशन दारव्हा येथे जमा करण्यात आलेले आहे आणि या अपघातातील जे गंभीर जखमी आहेत त्यांना दारव्हा उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आलेले आहे अशी माहिती संपूर्ण मिळते आणि दारव्हा उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना समोर रेफर केले अशी सुद्धा माहिती मिळते. आपण हा रस्ता पाहत आहात. तरोड्यानजीक असलेला हा रस्ता अपघातप्रवण स्थळ म्हणून या रस्त्याकडे पाहायला जाते. येथे वारंवार अपघात होत असल्याचे जाणवते आणि निदर्शनास येते. बरेचसे या ठिकाणी अपघात झाल्याचे आपल्याला माहिती मिळते आणि या अपघाताचे कारण काय नेमके, येथे कुठल्याही प्रकारचे साईनबोर्ड चिन्ह किंवा कुठल्याही प्रकारचे साईनबोर्ड लावलेले नाही किंवा अपघातापासून वाचवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे नामनिर्देशन फलकसुद्धा येथे लावलेले दिसत नाही. तेव्हा त्वरित प्रशासनाने येथे नामनिर्देशन फलक लावावे आणि अपघात कसा टाळता येईल, कमी करता येईल याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावे. हीच मागणी जनतेकडून होत आहे. सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारव्हा.